समाधानी माणूस. एक राजा होता. तो आपल्या प्रजेची अतिशय काळजी घेत असे. राज्यातला एकही माणूस असमाधानी असू नये असे त्याला वाटत असे. राज्यातील एका व्यक्तीचं दैव अतिशय वाईट आहे. त्याला कशातच यश नाही. त्याची परिस्थिती त्यामुळे खूपच वाईट आहे असे राजाच्या कानावर येताच राजा त्याला स्वतः जाऊन मदत करीत असे. असा हा राजा प्रजेवर लक्ष राहावं म्हणून राज्यात सतत फेरफटका मारत असे. एक दिवस असंच फिरता फिरता एका शेतावर एक वृद्ध माणूस खड्डे खणून त्यात वृक्षांचे बी पेरताना त्याला दिसला. या वयात काम करताना पाहून राजाला त्याचे कुशल विचारावेसे वाटले. राजाने त्याला विचारले, म्हातार बाबा, तुम्ही सुखी आहात ना? काही कमी असेल तर सांगा. आता या वयात शेताची कामं का करता? राजाच्या प्रश्नावर ते वयस्कर गृहस्थ म्हणाले, हे राजा, तुझ्या राज्यातील प्रजेप्रमाणे मी पूर्णपणे सुखी आहे. हे शेत माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी ठेवलेले आहे. त्यांनी लावलेल्या वृक्षापासून मला उत्पन्न मिळते. त्यातून माझा सर्व खर्च भागतो. मग तरीही तुम्ही हे काय करीत आहात? राजाने विचारल्यावर ते गृहस्थ म्हणाले, हे राजा, माझ्या पूर्वजांनी लावलेले झाडांच्या उत्पन्नावरच मी सुखी जगत आहे. माझ्या पूर्वजांनी लावलेल्या झाडांच्या उत्पन्नावर मी सुखाने जगत आहे. मग माझे पण कर्तव्य आहे की मी पण माझ्या मुलानातवंडासाठी नवीन झाडे लावावीत, म्हणून मी या बिया पेरतो आहे. हे ऐकून राजाला त्या गृहस्थाचा अभिमान वाटला. पुढच्या पिढीची काळजी करणाऱ्या या गृहस्थाचा राजाने मोठे बक्षीस देऊन सत्कार केला. तात्पर्य, दुसऱ्याला काही देण्यातच समाधान आणि सुख असते.